यांना आपण पाहता काल दमदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। शुभम यांचा सन्मान केला जाईल। डावाला सुरुवात 1000चं पारितोषिक आलंय धनंजय मुंबईकर साहेबांकडून खरतर आणि निनाद दादा तारेकर आपण देखील या। अजूनही 30 दहशत आणि तोच धरारा पारगाव म्हटलं की क्रिकेटमध्ये नेहमी दहशत राहिली। सामनावरची ट्रॉफी देण्यासाठी मी समीर शेठ पाटील आणि विजयजी बालेकर साहेब आमचे जोशी साहेब यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते मी सामनावरची ट्रॉफी देतोय। किशोर घरत वन ऑफ द लीजंड जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे संघाचे अनुभवी खेळाडू शुभम ठाकूर आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असतं। डावाला सुरुवात झाली। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा रायगड 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत। पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश जामकर साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी मिडॉनला क्लिअर केलं। इनफिल्डच्या वरून बॉल मागे चालला लॉंग ऑनला क्लिअर करत सीमा पार इथे मात्र आला हा दमदार चौकार। निनादजी तारेकर आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे आपण निनाद दादा तारेकर खरं तर आम्ही सीएचचे प्रीमियर लीग अनेक वेळा केली पाहिली त्या स्पर्धेमध्ये देखील नेहमी चर्चा राहायची ती म्हणजे निनादजी तारेकर या खेळाडूची त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय। ऑन साइडला हा फटका खेळत असताना सुभाष त्या ठिकाणी आहेत। मिडॉनच्या दिशेमध्ये थोडीशी फिल्डिंग खराब होताना पाहायला मिळाली पण तो दोघांमध्ये तालमेल नाही आहे। बघा फेकी ही सुंदर झाली। दोन्ही टीमसाठी हा सामना इम्पॉर्टंट आहे। डू ऑर डाय करो या मरो अशी परिस्थिती राहील या मॅचच्या दरम्यान। दोन्ही संघासमोर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग विपक्ष भूमिका 11 मलंग वावंजे या संघादरम्यान इथे क्लीन बोल्ड करत झाले आहेत। बघा बेस पडले बेस खाली पडले त्यामुळे फलंदाजाला बाद व्हावं लागेल। पहिला धक्का बसेल बॅटिंग करताना विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमला। राम मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन। राम खरं तर आपण पाहताय एक मिश्किल स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने प्रत्येकाला हसवणारे रामदादा ते मात्र मैदानाच्या बाहेर आपण त्यांना जाताना पाहताय। पहिला खेळाडू बाद झाला अलिबाग संघाचा। रायगड समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहताय रायगड 40+ प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व पहिलं पर्व असं म्हणतात। फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन। पहिल्यांदा या ठिकाणी रायगड जिल्ह्याची 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आणि या स्पर्धेसाठी विशेष योगदान आपण जर पाहिलं तर संदीपजी पाटील सर अध्यक्ष रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन त्याचबरोबर आमचे खजिनदार गायक बुवा सत्यवानजी म्हात्रे आणि सर्व त्या ठिकाणी रायगड समालोचक असोसिएशनचे शिलेदार आणि प्रत्येक 40+ क्रिकेटचा सर्व या ठिकाणी सहकारी वर्ग त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू। खूप मोठी स्पर्धा आपण सध्या तर या ठिकाणी खारघर नगरीमध्ये मुरबीच्या क्रीडांगणावरती पाहता ज्या ठिकाणी 25 बाईकची स्पर्धा संपन्न झाली होती। हे क्रीडांगण सेकंड आपण पाहताय खरं तर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू प्रफुल्ल पाटील मैदानाकडे आलाय। प्रफुल्ल ठाकूरनं पहिल्या दिवसामध्ये हे क्रीडांगण गाजवलं। हाफ ट्रॅकर शॉटम पूल करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलं सीमा पार। इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार। प्रसाद पाटील यांना आपण पाहता मैदानामध्ये आहेत। खरं तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ते मेंबर आहेत आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे ते देखील याच संघामध्ये खेळ त्यांचा आपण पाहता। हशिवरे गावचे खेळाडू हशिवरे गावचे हे खरं तर खेळाडू 3 खेळाडू या टीम मध्ये आहेत ज्यामध्ये प्रसाद आणि सचिन यांना मी नेहमी रेग्युलर क्रिकेट खेळताना पाहिलं। प्रफुल्ला देखील पाहिलं। महाराष्ट्र पोलीस खरं तर आहेत त्या ठिकाणी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। रुपेश जामकर यांचं षटक यादवला लॉफ केला बॉलला उंची घेतली आहे मिडॉनच्या डोक्यावरून बॉल मागे चला 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील परंतु इथे मात्र विजय झालाय चेंडूचा। एका टप्प्याने बॉल चालला रन्स मधील 4 इथे आलाय हा चौकार 4 धावा।
खरं तर शेवटच्या बॉलवरती आपण येताना पाहता आमचे कैलास पाटील आपटा कोळीवाडाचे पंच आहेत, आमचे रवी पाटील सर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच आहेत आणि इथे प्रमोददादा म्हात्रे यांचं देखील चांगलं योगदान. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 धावा फलकावरती. व्यासपीठावरती आपण पाहत आहे रायगड टेनिस क्रिकेट खरं तर क्रिकेटमधला एक स्टायलिश खेळाडू आणि सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खरं तर मुरबी गावचा सुपर डुपर स्टार ओमकार पाटील यांना आपण पाहिलं. रात्री अप्रतिम खेळ त्याचा पाहिला. भूमी 11 मांडा संघाच्या अगेन्स्ट त्याने काय अर्धशतकीय खेळी साकारली. रामबाग ट्रॉफी 2024चं भव्यदेव नाईटचं पर्व त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान राहिलं आणि त्याच्याबरोबर शुभमला देखील आपण पाहताय पापडीचा पाडा क्रीडांगणावरती अर्धशतकीय खेळी साकारणारा हा खेळाडू रविदादा भोईर यांचे ते आगमन. मनपूर्वक स्वागत आपलं. सल्लागार हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांचं देखील आपण करूया स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आल्या. खरं तर 5 षटकांचा सामना डू ऑर डाय करो या मरो अशी ही परिस्थिती दोन्ही संघांसमोर आहे. जर जिंकला तर या स्पर्धेमधलं आव्हान कायम राहील आणि जर का तुम्ही इथे पराभूत झाला तुम्हाला मात्र वर्षाची 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. सेकंड ओव्हरसाठी चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अजून पुढचे आपण जर पाहिले या ठिकाणी 2 सामने पेंडिंग आहेत त्यामुळे थोडं सहकार्य करा आणि घाई करा विनंती राहील प्रत्येक संघाला. योगेश आला या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. योगेश तांडेल शहापूरचा खेळाडू योगेश तांडेल खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरं तर 40+ क्रिकेट म्हटलं की ज्याने एक काळ गाजवला आणि आजही काही जण गाजवतात आणि सध्या आपण जर पाहिलं कोणी प्रपंचामध्ये व्यस्त आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी त्या ठिकाणी ॲडव्होकेट आहेत, कोणी काही चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असे हे खरं तर खेळाडू वेळात वेळ काढून मात्र 40+ क्रिकेट आपण त्यांना खेळताना पाहत आहे. चला थोडी घाई करा प्लीज विनंती राहील सातत्याने प्रत्येक टीमला थोडंसं वेळेला महत्त्व द्या आपण. सेकंड ओव्हरमध्ये आला योगेश तांडेल. बघा फिल्डिंग एकानेच लावा वेळ जास्त वाया जाणार नाहीये. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या आणि योगेश लहाने यांना आपण पाहत आहे खरं तर या सामन्यामध्ये इन ॲक्शन. चांगले खेळाडू त्यांच्याकडून देखील एका संघाला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले आहेत. इथे लो फुल टॉस बॉल पार्टनरशिप करताना बॅटच्या खरं तर आपण पाहिलं अप्पर एज लागली आणि त्यानंतर मात्र झेल देखील सुटलाय. सॉफ्ट डिसमिसल खेळाडू झाले असते पण तो नशिबाची साथ मिळाली फलंदाज प्रसादला आणि इथे मात्र जीवनदान या खेळाडूला मिळालं. 1 रन मिळत असताना आपण पाहत आहे विघ्नहर्ता पनवेल अलिबाग या टीमला 17 धावा 17 लॉस ऑफ 1 विकेट 1.1 चेंडूचा खेळ संपला आणि आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल चला थोडंसं स्पीडअप करता प्लीज. बघा टाईम अलर्ट केलं जाईल. पंचांना विनंती त्यांना आपण वॉर्न करा. अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. शिस्तबद्ध क्रिकेट आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. गोलंदाज सज्ज होताना बॅकफुटला आले जागा बनवली इनसाइड आउट. यावेळेला बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला गॅपमधून. करता शॉर्ट सिलेक्शन प्रफुल्ल पाटील या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 धावा आल्या बॅटिंग करताना पनवेल अलिबाग या संघाला. लेट कटचा प्रयत्न आणि इथे मात्र बॉल शॉर्ट दरम्यानला बीट करून मागे चालला. सिंगल घेतली या दोन्ही खेळाडूने. चांगलं कॉलिंग ओव्हर थ्रो होतोय पण तो बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज तरीके येत असताना आपण पाहत आहे. 1 धाव मात्र ऍड होईल धावफलकामध्ये. एकूण धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती लागताना 22 एक गडी बाद 22 दुसरं षटक मार्ग असा आणि आतापर्यंत 22 धावा या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. चांगली फलंदाजी चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये आपण होताना पाहू शकाल मैदानामध्ये. स्विचिटचा प्रयत्न झाला आहे. इथे टायमिंग जुळलेलं नाही परंतु गली क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग योगेश लहाने त्यांना आपण पाहता त्या ठिकाणी. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. मागच्या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी आपण पाहिली होती निनाद तारेकर किशोर गर्द यांच्या माध्यमातून आणि त्याला प्रत्युत्तर देताना मात्र नरेश सावंत टीम कॅप्टन त्यांची देखील चांगली फलंदाजी आपण पाहिली. ज्ञानेश्वरन देखील अंतिम षटकामध्ये आक्रमकता सिद्ध करून दाखवली. यावेळेला इनसाइड आउट कॉपीबुक स्टाईल क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका टेक्निकली परफेक्ट हा स्ट्रोक आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरला भेदून मात्र चाललाय सीमा पार 4 चौकार.
बघा उजव्या हाताच्या फलंदाजाला हा कदर लेग ब्रेक होता आणि त्याच्या अगेन्स्ट हा फटका अप्रतिम पाहायला मिळाला प्रफुल यांच्या माध्यमातून. इथे देखील बॅकफुटला गेले, कट केलाय योगेशला आणि त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. पॉइंट आणि खरं तर गली क्षेत्रामध्ये तुम्हाला एक चपळ क्षेत्ररक्षक ठेवावा लागतो आणि तेच काम त्या ठिकाणी योगेश लहान यांनी केलं. या खरं तर चेंडूच्या मागे आपण जर पाहिलं डॉट बॉल आला आणि 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती आली 1 गडी बाद 27 धाबा. बघा शॉर्ट टीम मीटिंग करायची आपल्याला, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 27 धाबा धावफलकावरती. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 हे पर्व. खरं तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन या खरं तर ग्रुपमध्ये जवळजवळ 200हून अधिक समालोचक आहेत, ज्यामध्ये समालोचक असतील, पंच असतील, अपडेटर, स्कोरर या सर्वांची एक मोठी आपण जर पाहिली त्या ठिकाणी घट्टमूठ तयार केली. आणि त्यानंतर मात्र अनेकांना चांगले व्यासपीठ मात्र या असोसिएशनच्या माध्यमातून आपण मिळताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये फक्त रायगडचे समालोचक नाही आहेत, ज्यामध्ये नवी मुंबईचे समालोचक आहेत, भिवंडीचे समालोचक आहेत, बदलापूरचे समालोचक आहेत. अशा विविध भागातील समालोचकांना मात्र या ठिकाणी संधी मिळाली. मोठ्या स्टेजवरती त्यांना देखील मात्र समालोचकांनी संधी उपलब्ध करून याचं काम या ठिकाणी संदीपजी पाटील आणि रायगड समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून मिळताना आपल्याला पाहायला मिळालं. सर्व खरं तर आमचे युवा समालोचक असेल, सिनियर समालोचक असेल, त्या सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रकाश इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. वावंजे म्हटलं की प्रकाश या नावाची चर्चा नेहमी राहिली आणि गेले कित्येक वर्ष वावंजे क्रिकेटसाठी ज्याचं दमदार योगदान राहिलं असा दमदार खेळाडू मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. यस 40+ श्री मलंगचा कर्णधार आहे आणि तो मात्र मैदानामध्ये आहे. सपोर्ट सिस्टीम भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. फुलटॉस बॉल यावेळेला फटका आपण जर पाहिला फसलाय, उंची घेतली, अंतर कमी कापलंय, फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपत असताना वाईड इश लॉंगारला खेळाडू झाला झेलबाद. प्रसाद पाटील बॅक टू द फॅमिली. आणखीन एक हशिवऱ्याचा ब्रँड. खरं तर आपण पाहिलं या खेळाडूने प्रचंड मोठं भरीव योगदान या हशिवरे क्रिकेटसाठी दिलंय. आपण जर का अलिबाग परिसरामध्ये गेला तर कार्लेखिंडीच्या अगदी उजव्या हाताला जर टर्न मारला की समोरच एक मोठी लोकवस्ती असणारं गाव म्हणजे हशिवरे गाव. त्या गावातील खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील, जे खरं तर सध्या पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. सचिन म्हात्रे मैदानाकडे आले, देरवलीला वास्तव्याला आहेत आणि गेले अनेक वर्ष आपण रेग्युलर रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांना खेळताना पाहिलं. यंदा 40+ प्रीमियर लीगमध्ये आपण त्यांना खेळताना पाहता. डाव्या हाताचा मात्र एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिली. खरं तर मागील 2 वर्ष अगोदर पेन नगरपालिकेचं क्रीडांगण अगदी बाजारपेठेमध्ये षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूंच्या नावावरती राहिला होता. असे कधी दमदार फलंदाज आहेत आणि इथे मात्र 4थ्या क्रमांकावर दाखल झाले. सुभाष माफी असावी, प्रकाश हे षटक प्रकाश पाटील यांना आपण पाहत आहे. पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट मिळाला. लोअर फुलटॉसला त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आलं नाही, बाउंड्रीच्या बाहेर झेलबाद होताना आपण पाहिलं प्रसाद पाटीलला. परंतु त्यानंतर आणखीन एक हशिवऱ्याचा खेळाडू सचिन म्हात्रे महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राऊंड विकेट बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला, लेफ्ट केलाय ओव्हर द स्टम्प्स. हा बॉल करत आपण पाहिला राऊंड स्टम्प्स होते, परंतु बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, लाईन चांगली होती, टप्पा योग्य होता आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. डॉट बॉल खेळत असताना सचिन म्हात्रे धावसंख्या स्कोर कार्ड वरती स्थिरावलेली आपण पाहत आहे. 27, 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्ग असतं. मागच्या सामन्यामध्ये किशोरचं 3रं षटक निर्णायक राहिलं आणि तिथून मात्र कमबॅक केलं होतं. यावेळेला देखील फुल लेन बॉल, लाऊड ऑफी झाली आहे बघा. भन्नाट पेस, वेग, अल्ट्रा एजचं तंत्र विकसित झालं नाहीये प्रकाश दादा, त्यामुळे तुम्हाला थर्ड अंपायर घेता येणार नाहीये. फक्त रनआउट आणि बिमरसाठी तुम्हाला त्या ठिकाणी रिव्ह्यू घेता येईल. टेनिस क्रिकेट आपण जर पाहिलं तर सध्या सुवर्ण काळामध्ये आपण आहोत टेनिस क्रिकेटच्या, ज्यामध्ये लाखोंच्या वर रुपयांच्या आता खरं तर बोली खेळाडूंना लागताना आपण पाहता ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरं तर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मात्र अनेक खेळाडूंना प्रसिद्धी देखील मिळताना पाहायला मिळाली. डॉट बॉल, गोलंदाजी भन्नाट, वेग होता खरं तर या ठिकाणी आपण पाहिला प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून. राऊंड द स्टम्प्स यावेळेला देखील फुल लेन बॉल, ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला, त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न झाला आहे आणि इथे मात्र सिंगल आली.
कमालीचं हे षटक, ग्रेट कमबॅक करताना आपण पाहत आहे. या षटकामध्ये प्रकाश पाटील यांना 4 बॉल फेकत असताना 1च रन त्याने खर्च केली, 1 खेळाडू त्याने बाद केला. इकॉनॉमिकल फिगर षटक आपण पाहत आहे. या मॅच मधलं 3रं षटक निर्णायक कमबॅक करून देणार आपण पाहत आहे. खरं तर श्री मलंग वावंजे या संघासाठी डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले. तर प्रफुल्ल हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय, जो आघाडीला कदा 3ऱ्या क्रमांकावरती आला होता. सलामीवीर प्रसाद आणि त्यांच्याबरोबर राम म्हात्रे यांना आपण पाहिलं, परंतु इथे 4थ्या आणि 3ऱ्या क्रमांकाचे खेळाडू भागीदारी तुम्हाला बनवावी लागेल. यावेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या बाहेर बॉल चालला, जजमेंट चुकलं, घाई झाली आणि इथे आपण पाहिला बॉल चालला सीमा पार, लॉंग ऑफला क्लिअर करत. इट्स मायटी अँड फ्लायटी षटकार. चांगला पाहिलं मला, तिथे घाई झाली. क्षेत्ररक्षक होते वसीम शेख या मोसिम असं पण पाहिलं, ज्यांच्या नावावरती बाईक आहे 40+ क्रिकेटमध्ये. असं एक दमदार खेळाडू, 2 बाईक, असं एक गुणवान खेळाडू आहे. त्यांच्याकडून मात्र थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली, जजमेंट चुकलं. यावेळेला आणखीन एक प्रहार ऑन साईडला स्लॉग हिट करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुरुवात चांगली केली प्रकाशने, परंतु शेवट मात्र प्रफुल्ल पाटीलने गोड केलाय. 2 धमाके लगातार, 2 षटकार येतात अलिबाग संघासाठी. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या. 2 गडी बाद, 40 धावा. ते 2 मोठे फटके पाहिले आपण त्या ठिकाणी प्रफुल्ल यांच्या माध्यमातून. आणि थोडंसं मोमेंटम जो मिळाला होता श्री मलंग वावंजे टीमला, तो मात्र पुन्हा एकदा प्राप्त केला त्या ठिकाणी अलिबाग संघाने. 40 धावा. यस, खरं तर भूमिका आणि भाविका खरं तर आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आपण करूया. परेश भाई यांच्या खरं तर 2 सुकन्या भूमिका भाविका आपण या व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेतात. असं म्हणतात, मुलगी झाली म्हणजे घरामध्ये लक्ष्मी आली. आणि परेशभाई म्हटलं की खरं तर A1 क्वालिटीचं व्यक्तिमत्व, कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची खरं तर ओळख राहिली. आणि अलिबाग मुरुडच्या आमदार महेंद्रशेठ दळवे साहेबांचे खरं तर अगदी जवळचे सहकारी भूमिकाताई आणि भाविकाताई यांचं इथे आगमन. त्यांचं आपण करूया मोस्ट वेलकम, हार्दिकाचं स्वागत. परेशभाई यांच्या 2 सुकन्या, त्यांचं आपण करूया स्वागत या खरं तर स्पर्धा निमित्ताने. रायगड 40+ प्रीमियर लीग आपण सध्या जर पाहिलं खारघर शहरामध्ये आहोत. आणि खरं तर विकसित झालेला हा या ठिकाणचा हा खरं तर संपूर्ण परिसर, ज्यामध्ये मेट्रो देखील आपण पाहण्यात धावत आहेत. खरं तर एज्युकेशनच्या अनेक चांगले स्रोत तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होताना पाहायला मिळते. चांगली महाविद्यालय, कॉलेजेस तुम्ही या परिसरामध्ये पाहता. आणि मोठ्या संख्येने टोलेजंग इमारती आणि त्यामध्ये आलेले लोकवस्ती आपण सातत्याने पाहिले. मोठ्या बाजारपेठा इथे पाहायला मिळाल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक ड्राय एरिया, जिथे खरं तर बऱ्याच काही चांगल्या सुविधा या परिसरात दिल्या. आणि याच परिसरामध्ये आपण सध्या आहोत. रायगड प्रीमियर लीगचं सध्या आपण खरं तर एक वेगळा अनुभव घेत आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती आला हातनोली या गावचा खेळाडू, स्वतः कॅप्टन नरेश ठोंबरे. नरेश ठोंबरे या षटकामध्ये स्वतः टीम कॅप्टन आहेत. डाव्या हाताचे शैलीदार खेळाडू. यावेळेला बॅकफुटला आले, ड्राईव्ह करत असताना डीप कव्हर पॉईंटला बॉल मागे चाललाय, सिंगल आली. या चेंडूवरती 1 रन घेत असताना सेन्सिबल क्रिकेट. प्रफुल्लला जितकी जास्त स्ट्राईक मिळेल तितका चांगलं योगदान खरं तर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग संघासाठी राहील, यातील मात्र शंका नाही आहे. कारण कधी कधी एखादा बॅट्समन, एखादा फलंदाज सेट झाला की त्याला जास्त संधी कशी मिळेल, जो जास्तीत जास्त स्ट्राईकला कसा येईल, यासाठी देखील नॉनस्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. आणि इथे तेच केलंय सचिन म्हात्रे याने. 1 रन घेत असताना प्रफुल्ल स्ट्रायकिंग एंडला आला. धावसंख्येत बदल, एकूण धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. त्या ठिकाणी
41 धावा. आदरणीय शांतारामजी जाधव सर आमचे मेन स्कोरर या ठिकाणी चांगली भूमिका पार पाडत असताना यावेळेला पुन्हा एकदा बुंध्यामध्ये टाकलेला बॉल हलक्या हाताने ऑन साईडला टर्न केला, ड्राईव्ह केला, बॉलला सिंगल घेतली आहे. प्रकाशची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी ही तितकीच उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. थेंबे थेंबे तळे साचे खरं या उक्तीप्रमाणे हा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सलग 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. धावसंख्येमध्ये बदल आपण होताना पाहताय. टोटल धावसंख्या धावफलकावरती 42, लॉस ऑफ 2 विकेट्स. 4थं षटक मार्ग असतं. सचिनला मात्र आता अभी नाही तो कभी नाही अशी इनिंग खेळावी लागेल. क्षमता आहे त्यांच्याकडे, चांगलं कॅलिबर त्यांच्यामध्ये आहे. यावेळेला मागे खेळले, बॉलर बॅक ड्राईव्ह, फटका फसला, झेलखाली क्षेत्ररक्षक आले प्रकाश, व्हॉट अ कॅच. रनिंग कॅच टिपत असताना मात्र तिसरा धक्का दिला या ठिकाणी विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमला. प्रकाश या क्षेत्ररक्षकाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून. मात्रेला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर आणि एका बाजूने आपण पाहताय त्या ठिकाणी नौखा फलंदाज मैदानाकडे चाललाय. सचिन प्रसाद हा खेळाडू इन नंबर 5 5व्या क्रमांकावरती. नरेश ठोंबरे कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. संघनायक सरसेनापतीची भूमिका साकारत असताना या ओव्हरमध्ये साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी. यावेळेला देखील आपण पाहिला चांगला बॉल डिलिव्हर करत असताना गती होती. टप्पा अतिशय सुंदर होता आणि सबमरीन टप्पा पडला, बॉल खाली राहत असताना विकेट किपरच्या हातामध्ये विसवताना आपण पाहिला. चांगली बॉलिंग ॲक्शन त्या ठिकाणी नरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जास्त फलंदाजांना रूम क्रिएट करून देत नाहीये. दबाव टाकत असताना अलिबाग संघावरती हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. निर्णायक चेंडू, स्टेप आउट झाले. यावेळेला आपण पाहिला फुल टॉस, परंतु बॉलची लाईन चांगली होती आणि इथे मात्र आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल, लो फुल टॉस बॉल होता. त्यामुळे निर्धाव चेंडू पंचाने घोषित केला. थर्ड अंपायर यस वाईटसाठी चेक करतील आणि इथे बॅटिंग टीम रिव्ह्यू सर यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आला. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण चेक करणार आहोत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. हा बॉल ट्रॅव्हल होताना वाईड लाईनच्या बाहेर गेलाय की आतमधून ट्रॅव्हल झाला हे पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच देखील आहेत त्या ठिकाणी. कमिटी मेंबर्स जहीरभाई पटेल आणि एका बाजूने सत्यवान म्हात्रे सर, ओमकार पाटील स्टायलिश खेळाडू कदर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील, त्यांना आपण पाहता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. निर्णय पेंडिंग आहे. लिगल बॉल आहे की वाईड बॉल हे पाहिलं जाईल. सध्या आपण खरं तर 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जातोय. 24 इव्हेंटचे आमचे टेक्निकल ऑपरेटर वॉर रूममध्ये सज्ज आहेत. रिप्ले टेलिकास्टमध्ये चेक केलं जाईल डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून. बघा इथून निर्णयाची प्रतीक्षा आहे मैदानावरतील दोन्ही संघांसाठी. हा बॉल वाईड आहे की फेअर आहे हे पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी खरं तर घोषित केलं. लिगल बॉल कॉल अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इट्स अ लिगल बॉल, योग्य बॉल घोषित केलाय. निर्धाव चेंडू, यावेळेला ड्राईव्ह लेंथवरती हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दरम्यान खेळून काढलाय. सिंगल देखील घेतलेली नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. एकही रन या बॉलवरती आलेले नाहीये. आणि इथे आपण जर पाहिलं हे षटक राहिलं निर्णायक. या षटकामध्ये कॅप्टन नरेश ठोंबरे याने धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केला, 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 10.50च्या सरासरीने आल्या. तब्बल 3 खेळाडू बाद, 42. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. बघा शॉर्ट टीम मीटिंग आपण करा, फिल्डिंग सेटअप लावून घ्या, पाण्याची पूर्तता करा मैदानाकडे. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पाठवा. चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. यस तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 4 षटकांचा खेळ संपला आणि 42 धाव फलकावर अंतिम षटक बाकी आहे. मागचा सामना आपण पाहिला 76 धावांचा पाठलाग करत असताना वीर मराठा जोहे संघ थोडक्या मार्जिनने पराभूत झाला. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या असा किशोरच्या अगेन्स्ट तर तिथे एक वेगळा रेकॉर्ड खरं तर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळाला असा कदाचित, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाहीये. वर्तमान स्थितीमध्ये जो संघ किंबहुना संघातील खेळाडू चांगली कामगिरी करेल तो संघ राहील विजेता. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज प्रकाश पाटील. सेकंड स्पेल हाताळत असताना या षटकामध्ये ज्याने खरं तिसऱ्या षटकामध्ये खरं 13 धावा खर्च करत एक खेळाडू बाद केला, परंतु मागचं षटक नरेश ठोंबरेचं निर्णायक राहिलं. त्याने 2 धावा खर्च केल्या, एक खेळाडू बाद केला. आता अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट प्रफुल्लला करावं लागतील. त्याच्या बरोबरीने सचिन प्रसाद या फलंदाजांना करावं लागतील. जितक्या धावा येतील तितका कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये हाय होताना पाहायला मिळेल. खरं तर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमच्या माध्यमातून जर धावा कमी आल्या तर मात्र तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. पाटा विकेटा आउटफील्ड टणक आहे आणि याचा वापर होईल का बघा. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर लेग मध्ये खराब फिल्डिंग बॅकअपसाठी खेळाडू आले. चांगली फिल्डिंग. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलं. बघा काय फिल्डिंग पाहायला मिळाली. मागे एक खेळाडू धावत आला आणि त्याने बॉलला थांबवलं. समीर मालकर खरं तर आमचे वानिवलीचे खेळाडू आहेत. त्या परिसरामध्ये 40+ क्रिकेटसाठी त्यांचं नेहमी चांगलं योगदान राहिलं. किंवा जेव्हा रेग्युलर क्रिकेट स्पर्धा होतात विभाग वाईज तेव्हा मात्र अध्यक्ष म्हणून त्यांनी भूमिका साकारली. ते समीर मालकर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. तलवळीचे समीर मालकर त्यांना आपण पाहत आहे. आणि 2 धावा आल्या. या वेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेत असताना आपण पाहता पंचाने इथे वाईड घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर करायचा होता. इथे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत बदल 45 धावा धावफलकावरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहता. 45 लॉस ऑफ 3 विकेट्स. 45 रन धावफलकावरती. परेशबाई खरं तर यांच्या 2 सुकन्या मुख्य व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतात. परेशबाईंचं देखील आपण करूया स्वागत, कारण सातत्याने 40+ क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं. वावंजेमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा स्पर्धा पाहिल्या. आज मात्र त्यांच्याच विभागातील संघ यावेळेला डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टायलिश स्ट्रोक व्हीसेप मध्ये आपण पाहिला. लॉंग ऑनच्या बाहेर बॉलला पाठवलाय प्रफुल्ल पाटीलने सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. केतन साहेबांकडून खरं तर सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आपल्याला या स्पर्धेला मिळालेले आहेत. आणि आता प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं सिक्सर बॉल यूज केले जात आहेत. लगा तो 6 खरं तर आपण पाहिलं सिक्सर बॉल सध्या ब्रँड म्हणला टेनिस क्रिकेटच्या या जगतामध्ये. नेव्हिया चेंडूचे आता शॉर्टेज आहेत आणि खरं तर त्यांचे रेट्स गगनाला भिडलेत. त्यामुळे आता सातत्याने सिक्सर सारखा चांगला ब्रँडेड चेंडू तुम्ही प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहताय. आणि याही स्पर्धेसाठी या सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आम्हाला केतन नशेट यांच्याकडून मिळाले. त्यांचं आम्ही या ठिकाणी संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. विशाल तिथेकर आपलंही मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चांगली फटकेबाजी. 11 चेंडू 40 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतो प्रफुल्ल पाटील हा खेळाडू. 1 मन आर्मी या सामन्यामध्ये मात्र भूमिका साकारत असताना प्रकाशच्या अगेन्स्ट हल्ला बॉल करायचा आहे, परंतु इथे फुटवर्क नाहीये. यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी प्रकाश आपण पाहिला. राऊंड विकेट आले. अँगल बनवत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर हा यॉर्कर बॉल इथे पाहिला. डॉट चेंडू. 3 बॉलचा खेळ बाकी आणि वैयक्तिक 50 धावा कंप्लीट करण्यासाठी अजूनही 10 धावा मागे आहे प्रफुल्ल पाटील हा खेळाडू. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागले 51 धावा. गणेश पाटील मुरबीचे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करूया. यावेळेला अजून एकदा क्या बात आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग. यावेळेला आपण पाहिला हा फटका चाललाय पार्किंग प्लॉटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बघा वैयक्तिक या स्पर्धेतला उच्चांक केला प्रफुल्ल पाटील या फलंदाजाने. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
योगेश पवार यांच्या नावावरती होत्या 45 धावा, केतन मेहर यांच्या नावावरती होत्या 45 धावा, शेखर भगत अमरापूर पेड यांच्या नावावरती 44 होत्या. पण इथे वैयक्तिक 12 चेंडूमध्ये खेळतो मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 46 धावसंख्येवरती प्रफुल्ल पाटील हा खेळाडू अजूनही या मॅच मध्ये 2 बॉल बाकी आहेत. संघ जाऊन पोहोचलाय 57 या धावसंख्येवरती. वन मॅन आर्मी 50 धावा मारत गोपाळ शास्त्री यांच्याकडून टिफिन बॉक्स दिला जाईल. आणि इथे मात्र आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा हे सांगत असताना प्रफुल्ल पाटील एकदा बॅट वरती करा आणि सर्व प्रेक्षकांची मान्यवनाच्या पण मानवंदना स्वीकारा. पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील आपणास विनंती राहील बॅट वरती करा. कॅमेरामन या गोष्टी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा आणि जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. वन मॅन आर्मी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. अलिबागचा ब्रँड या ठिकाणी प्रफुल्ल पाटील. व्हॉट अ बॅटिंग. अफलातून फलंदाजी केली. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष आपण पाहिला आणि इथे मात्र धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रफुल्ल पाटील. व्हॉट अ इनिंग. 50 धावांसाठी गोपाळ शास्त्री यांच्याकडून खरं तर टिफिन बॉक्स दिला जाईल. इथे देखील आपण पाहिला हेलिकॉप्टर लुक दिला. ऑन साइडला फटका फसलाय. अगदी लास्ट बॉलला मात्र इथे शेवट गोड केला प्रकाशने. समीरनं झेल टिपला आणि इथून मात्र फलंदाज बाद. पहिलं सत्र देखील संपलं. जाता जाता मात्र एक मोठी इनिंग साकारली आहे ती म्हणजे प्रफुल्ल पाटील या खेळाडूने वैयक्तिक 52 धावा केल्या आणि आपल्या संघासाठी भरीव योगदान या खेळाडून दिलं. वन मॅन आर्मी. नेरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरं तर नितीन दादा देखील मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. आपल्या खेळाडूंना ते मोटिवेट करत असताना अप्रतिम इनिंग या ठिकाणी पाहिली प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना विघ्नहर्ता पनवेल अलिबाग संघाने बनवल्या 63 माफी असावी 64 धावांचा पाठलाग आता सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे. त्या ठिकाणी